नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आत्तापर्यंत आपण आपल्या बुक कीपिंग अँड अकाउंटन्समधील 9वा जो चॅप्टर आहे फायनल अकाउंट ऑफ प्रोप्रायटर कन्सर्न, त्यामधील आपण थेरॉटिकल भाग पूर्ण अभ्यासलेला आहे. त्यानंतर आता आपली पुढची जी स्टेप्स आहे ती म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व करायचे. तर आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व करत असताना या ठिकाणी ट्रायल्स बॅलन्स दिलेलं असतं. जसं की मी पुस्तकामधील पेज नंबर 290वरचा प्रॉब्लेम नंबर 3 जो आहे तो मी आज तुम्हाला सॉल्व करून दाखवणार आहे. सगळ्यात फर्स्ट मी तुम्हाला सांगितलं की कुठल्या स्टेपद्वारे आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व करायचं आहे हे मागच्या व्हिडिओत मी सांगितलेलं आहेच. तर त्याचनुसार आपल्याला आता सर्वप्रथम जो प्रॉब्लेम दिलेला आहे तो प्रॉब्लेम आधी आपल्याला रीडिंग करायचा आहे. From the following trial balance of Reena Enterprises, you are required to prepare trading account, profit and loss account for the year ending on 31st March 2018 and balance it as on that date. Trial balance as on 31st March 2018. या ठिकाणी आपल्याला पर्टिक्युलर्स, डेबिट बॅलन्स आणि क्रेडिट बॅलन्स दिलेला आहे. तर आधी आपण सर्व जे काही ट्रायल बॅलन्समधले आयटम्स दिलेले आहेत ते आपण आधी रीडिंग करून घेऊया. ओपनिंग स्टॉक 45,200, कॅपिटल 3 lakhs, ड्रॉइंग 20,000, फर्निचर 60,000, प्रीपेड इन्शुरन्स 1,717, डेटर्स 70,000, क्रेडिटर्स 1,29,250. परचेस अँड सेल्स, परचेस अमाऊंट्स दिलेले आहे 57,000 अँड सेल्सचा अमाऊंट आहे 1,20,000. प्लांट अँड मशिनरी 50,000, इन्व्हेस्टमेंट 68,000, फॅक्टरी इन्शुरन्स 26,000, ऑडिट फी 21,000, कॅरेज इनवर्ड 1,800, लँड अँड बिल्डिंग 1,40,000, रेंट 7,120, रिझर्व फॉर बॅड डेब्ट्स, क्रेडिट बॅलन्स दिलेला आहे 6,000, कॅरेज आउटवर्ड 8,360, रिटर्न्स डेबिट बॅलन्स आहे 2,000, क्रेडिट बॅलन्स आहे 9,000, डिस्काउंट डेबिट बॅलन्स 1,000, क्रेडिट बॅलन्स 7,000, कमिशन रिसिव्ड 8,000. ट्रायल बॅलन्सची टोटल या ठिकाणी आपल्याला दिलेले आहे 5,79,250. आफ्टर दॅट वी शुड रीड ॲडजस्टमेंट. फर्स्ट ॲडजस्टमेंट इज राईट ऑफ बॅड डेब्ट्स ₹2,000 अँड प्रोव्हाइडेड 2.5% reserve for bad debts on debtors. Closing stock value at cost price 46,000 and market price 40,000. Next, provided depreciation 5% on building and 10% on machinery. Number 4, rent prepaid 3,560. And last adjustment is outstanding carriage inward is ₹1,200. आपण आत्तापर्यंत पूर्ण प्रॉब्लेम आपण वाचलेला आहे. त्यानंतर ॲडजस्टमेंटसुद्धा या ठिकाणी आपण रीड केलेल्या आहेत. आता त्यानुसार सर्वप्रथम आपण आपली पुढची जी स्टेप्स आहे की जे काही ॲडजस्टमेंट त्यांनी दिलेले आहेत त्या ॲडजस्टमेंट ज्या आयटम्सवरती असतील त्यांना आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे किंवा त्यांना आपण काय करणार आहोत, स्टार करणार आहोत. पहिली जी दिलेली आहे बॅड डेब्ट्सची आहे. डेटर्सवरती दिलेलं आहे. बॅड डेब्ट्स आपल्याला या ठिकाणी दिसते, त्याला आपण स्टार करूया. क्लोजिंग स्टॉक्स आहे, त्याची स्टार करायची गरज नाही कारण की ते आपल्याला डायरेक्टली ट्रेडिंग अकाउंटला त्याचा इफेक्ट दाखवायचा आहे. त्यानंतर प्रोव्हाइड डेप्रिशिएशन 5% बिल्डिंग अँड 10% मशिनरी. बिल्डिंग अँड मशिनरीवरती आपल्याला या ठिकाणी डेप्रिशिएशन काढायचं आहे
त्यामुळे या ठिकाणी आपण काय केलेलं आहे, स्टार करून घेतलेलं आहे. त्यानंतर आहे रेंट, रेंटवरती पण स्टार केलं. त्यानंतर दिलेलं आहे गॅरेज इनवर्ड. अशा पद्धतीने सर्वप्रथम आपण ॲडजस्टमेंट रीडिंग केल्या आणि त्या ॲडजस्टमेंटनुसार ज्या आयटम्सवरती आपल्याला ॲडजस्टमेंट दाखवायचे आहेत त्यांना आपण स्टार केलं. हे कशासाठी करायचं आहे की ज्यावेळेस आपण ट्रायल्स बॅलन्सवरचे सर्व आयटम आपण ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला आणि बॅलन्स शीटला ट्रान्सफर करणार आहोत, त्यावेळेस आपल्याला ह्या स्टार केलेल्या आयटम्स जे आहेत त्यांची अमाऊंट आपण काय करणार आहे, इनवर्डला लिहिणार आहोत. कारण की त्याच्यावरती ॲडजस्टमेंटचे इफेक्ट दिल्यानंतर मगच ती अमाऊंट आपल्याला काय करायचं आहे, या ठिकाणी आउटर अमाऊंट आपल्याला त्या ठिकाणी दाखवायचं आहे. रेड पेन, हे पहा, या ठिकाणी मी ट्रायल बॅलन्सचे जेवढेही आयटम्स आहेत ते सर्व ट्रान्सफर केलेले आहेत. ज्यामध्ये ओपनिंग बॅलन्स जो आहे आपला तो आपण कुठे ट्रान्सफर करणार आहोत, तर ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला या ठिकाणी आपण ओपनिंग स्टॉक दाखवलेला आहे. कॅपिटल हे आपण लायबिलिटी साईडला दाखवलेले आहे. ड्रॉइंग जी आहे ती आपल्याला आता मायनस करायचं राहिलेलं आहे, तर आपण आधी काय करूया, ड्रॉइंग जी आहे ती आपण मायनस करून घेऊया. तर बघा, तुम्हाला स्पेसिमेन्स ऑफ ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट जो स्पेसिमेन्स आपण काढलेलं होतं ते या ठिकाणी मी तुम्हाला पेपर माउट करून दिलेलं आहे. त्यानुसारच आपल्याला सर्वप्रथम इन द बुक्स ऑफ रीना एंटरप्राइजेस ट्रेडिंग अकाउंट अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड किती दिलेलं आहे, फायनान्स इयर 31 मार्च 2018 आणि त्यानुसार डेबिट साईड, क्रेडिट साईड, पर्टिक्युलर अमाऊंट्स, त्यानंतर बॅलन्स शीट ॲज ऑन 31 मार्च 2018, लायबिलिटी साईड, अमाऊंट, असेट साईड अँड अमाऊंट. तर तुम्हाला माहितीच आहे ट्रायल बॅलन्समधले सर्व आयटम्स आपण हे काय करणार आहोत, या ठिकाणी ट्रेडिंग अकाउंटला काही ट्रान्सफर केलेले आहेत, काही प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ट्रान्सफर केलेले आहेत, तर काही आपण या ठिकाणी बॅलन्स शीटला ट्रान्सफर केलेले आहेत. तर याच्यामध्ये आपल्याला ड्रॉइंग दिलेलं जे आहे 20,000 ते आपण काय करणार आहोत, या ठिकाणी कॅपिटलमधून मायनस करायचं आहे. ड्रॉइंग किती दिलेलं आहे त्यांनी, 20,000 मायनस केल्यानंतर इनवर्डलाच आपल्याला ती अमाऊंट या ठिकाणी लिहायचं आहे. 3 lakhsमधून 20,000 मायनस झाल्यानंतर या ठिकाणी 2,80,000 अमाऊंट आपल्याला मिळणार आहे. त्यानुसार फर्निचरची अमाऊंट जी आहे आपण या ठिकाणी घेतलेली आहे 60,000. प्रीपेड इन्शुरन्स जे आहे आपल्याला ॲसेट साईडला दाखवायचं आहे. डेटर्सची अमाऊंट दिलेली आहे. क्रेडिटर्सची अमाऊंट या ठिकाणी आपण लिहिलेली आहे. परचेस, सेल्स हे सर्व आयटम्स मी या ठिकाणी ट्रान्सफर करून घेतलेले आहे. आता आपण सगळ्यात आधी ॲडजस्टमेंटकडे जाऊया. पहिली जी ॲडजस्टमेंट दिलेली आहे, राईट ऑफ बॅड डेब्ट्स ऑफ ₹2,000. बॅड डेब्ट्सची एंट्री जी आहे ती आपण या ठिकाणी तुम्हाला 2 पद्धतीचे आपण पाहिलेले आहेत. एक म्हणजे डेबिट बॅलन्स असलेलं आणि दुसरं जे आहे ते क्रेडिट बॅलन्स असलेलं. आजच्या या प्रॉब्लेममध्ये जर पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल आपल्याला रिझर्व फॉर बॅड डेब्ट्स दिलेलं आहे 6,000, जे क्रेडिट बॅलन्स आहे, जे या ठिकाणी मी प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला लिहिलेलं आहे. बाय रिझर्व फॉर बॅड डेब्ट्स ओल्ड किती दिले, 6,000 आपण या ठिकाणी लिहिलेलं आहे. आणि पहिली ॲडजस्टमेंटच्या नुसार आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे,
दिलेले 2000 जे आहे आधी आपल्याला मायनस करायचं आहे. डेटर्समधून आपण लेस करूया, लेस बॅड डेट्स. किती आहे अमाऊंट? 2000. इनवर्डलाच या ठिकाणी आपल्याला अमाऊंट दाखवायची आहे. 70,000मधून 2000 मायनस केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला 68,000 मिळणार आहे. पहिला इफेक्ट आपण दिलेला आहे. दुसरा इफेक्ट आपल्याला द्यायचा आहे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला जे ओल्ड बॅड डेब्ट्स दिलेले आहे, रिझर्व्ह फॉर डाऊटफुल डेब्ट्स, त्यातून आपल्याला काय करायचं आहे? लेस करायचं आहे बॅड डेब्ट्स. सेम अमाऊंटच आपल्या ठिकाणी लेस करायची आहे. 2000. 6000मधून 2000 गेले, 4000. शट 6000मधून 2000 मायनस केल्यानंतर या ठिकाणी आपलं आन्सर येणार आहे 4000. हे न्यू बॅड डेब्ट्स आपण आधी मायनस केलेलं आहे. त्याच्यानंतर परत आपल्याला त्यांनी सांगितले प्रोव्हाइडेड 2.5 रिझर्व्ह फॉर डाऊटफुल डेब्ट्स ऑन डेटर्स. डेटर्सवरती जे आपण बॅड डेब्ट्स मायनस केलेली आहे, मायनस करून आलेल्या रकमेवरती आपल्याला 2.5% या ठिकाणी काय करायचं आहे? न्यू RDD आपल्याला काढून मायनस करायचं आहे. वर्किंग नोटमध्ये या ठिकाणी आपण काढणार आहोत. 68,000 वरती आपल्याला 2.5% या ठिकाणी काढायचे आहेत. 20ला 20 कॅन्सल झाल्यानंतर या ठिकाणी 680ला मल्टिप्लाय करायचं आहे आपल्याला 2.5. केलं तर आपला आन्सर येणार आहे 1700. तर आता ही अमाऊंट आपल्याला काय करायची आहे? आलेली 1700 ही अमाऊंट आपल्याला हे आपल्या डेटर्समधून या ठिकाणी काय करायचं आहे? मायनस करायचं आहे. 1700 मायनस केल्यानंतर आपल्याला अमाऊंट जी मिळणार आहे ती आहे 66,300. फर्स्ट इफेक्ट दिलेला आहे. सेकंड इफेक्ट आपल्याला आधीप्रमाणेच द्यायचं आहे. लेस न्यू RDD, लेस न्यू RDD 4000मधून 1700 मायनस केल्यानंतर आता आपली आउटरला टोटल येणार आहे 2300. अशा पद्धतीने आपण पहिलं जे ॲडजस्टमेंट आहे त्याचे या ठिकाणी काय केलेले आपण दिलेले आहेत इफेक्ट. दुसरी ॲडजस्टमेंट या ठिकाणी आपल्याला आहे क्लोजिंग स्टॉकची, की ज्याच्यामध्ये आपल्याला क्लोजिंग स्टॉक व्हॅल्यू जी आहे एक कॉस्ट प्राईस दिलेली आहे आणि एक मार्केट प्राईस दिलेली आहे. तर अशा वेळेस आपल्याला काय करायचं आहे की जी किंमत सगळ्यात कमी असणार आहे, मग ती कॉस्ट प्राईसची राहो किंवा मार्केट प्राईसची राहो, जी कमी असेल तीच आपल्याला काय करायचं आहे? या ठिकाणी क्लोजिंग स्टॉकची अमाऊंट घ्यायची आहे. आपल्याला दिलेली जी अमाऊंट आहे कॉस्ट प्राईस आहे 46,000 आणि मार्केट प्राईस दिलेलं आहे 40,000. तर आपल्याला जी लोअर आहे किंवा लेस अमाऊंट जी आहे ती आहे आपली 40,000. तर ती आता आपण क्लोजिंग स्टॉकचा पहिला इफेक्ट जो आहे तो आपण काय करणार आहे? ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला देणार आहे बाय क्लोजिंग स्टॉक.
बाय क्लोजिंग स्टॉक अमाऊंट आपण कॉस्ट प्राईस मार्केट प्राईजमधली जी लेस दॅन आहे ती आहे 40,000. पहिला इफेक्ट दिलेला आहे ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला. सेकंड आपला इफेक्ट येणार आहे या ठिकाणी क्लोजिंग स्टॉक बॅलन्स शीटच्या असेट साईडला आपण देणार आहोत. क्लोजिंग स्टॉक 40,000. क्लोजिंग स्टॉक 40,000 सेकंड इफेक्ट आपण दिलेला या ठिकाणी. पुढची जी आपली ॲडजस्टमेंट आहे डेप्रिशिएशनची आहे. सेकंड डेप्रिशिएशन ऑन मशिनरी. मशिनरीची अमाऊंट किती दिलेली आहे आपल्याला या ठिकाणी 50,000 दिलेली आहे. त्याच्यावरती आपल्याला 10% काढायचं आहे. वरती आपल्याला या ठिकाणी 10% आपण काढल्यानंतर त्याचं जे डेप्रिशिएशन आहे ते आपल्याला मिळालं आहे 5,000. आणि बी जी आहे आपल्याला काढायची आहे बिल्डिंगवरती ती आहे 5%. बिल्डिंगची अमाऊंट आहे 1,40,000. 5% आपल्याला या ठिकाणी काढायची आहे. येणारी जी आपली अमाऊंट असणार आहे 7,000 हे आपलं डेप्रिशिएशन येणार आहे. ज्या ॲसेटवरचे डेप्रिशिएशन येतात ते आपण काय करत असतो त्या ॲसेट्समधून आपल्याला मायनस करायचं आहे. सर्वात आधी आपण बिल्डिंगला देऊ लेस 5% डेप्रिशिएशन. किती आलेलं आहे आपण 5% नुसार काढलेलं 7,000 आलेली आहे. ते आपण 1,40,000 मधून 7,000 मायनस करायचं आहे. आउटरला अमाऊंट लगेच ब्रॉट डाऊन करायचं या ठिकाणी. आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे 1,33,000 ही आपल्याला आउटर अमाऊंट मिळणार आहे. पहिला इफेक्ट आपण दिलेला आहे ॲसेट्समधून मायनस केलेला आहे. सेकंड इफेक्ट आपल्याला द्यायचं आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टू डेप्रिशिएशन. टू डेप्रिशिएशन अंडरलाईन या ठिकाणी करायचं आहे. पहिली जी आहे आपण दिलेली आहे ती लँड अँड बिल्डिंग. अमाऊंट आहे 7,000. हा झाला दुसरा इफेक्ट. त्यानंतर आपल्याला मशिनरीवरती दिलेली आहे 10% डेप्रिशिएशन मायनस करायचं आहे. मशिनरीमधून 10% नुसार 5,000 आलेलं आहे. 50,000 मधून 5,000 मायनस केल्यानंतर आपल्याला आन्सर मिळणार आहे 45,000. फर्स्ट इफेक्ट दिलेला आहे आपण. आता सेकंड द्यायचं आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडलाच. मशिनरी प्लांट अँड मशिनरी किती आलेली अमाऊंट आपली आलेली आहे या ठिकाणी 5,000. 7,000 5,000 ॲड केल्यानंतर आपली आउटर अमाऊंट मिळणार आहे 12,000. फर्स्ट इफेक्ट दिलेला आहे ॲसेट्समधून मायनस केलेला आहे आपण या ठिकाणी. आणि सेकंड इफेक्ट दिलेला आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला
त्यानंतर पुढची जी ॲडजस्टमेंट आहे ती आहे रेंट प्रीपेड. प्रीपेड म्हणजे काय, तर आधी दिलेली आहे परंतु ती चालू वर्षामधली नसल्यामुळे आपल्याला प्रीपेड असेल ते आपलं काय करायचं, या ठिकाणी मायनस करायचं आहे रेंटमधून. रेंट आहे आपलं 7,120. त्यामधून प्रीपेड जे दिलेलं आहे रेंट आपलं ते काय करायचं आहे, मायनस करायचं आहे. प्रीपेड रेंट किती सांगितलेलं आहे त्यांनी, 3,560 मायनस केल्यानंतर 7,120मधून 3,560 मायनस केल्यानंतर या ठिकाणी अमाऊंट येणार आहे 3,560. हा झाला फर्स्ट इफेक्ट. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला रेंटमधून आपण मायनस केलेला आहे. तर आपला सेकंड जो इफेक्ट असणार आहे कोणता असणार आहे, तो असेट साईडला द्यायचा आहे. प्रीपेड रेंट अमाऊंट लिहायची आहे आपल्याला 3,560. प्रत्येक ॲडजस्टमेंटचे हे या ठिकाणी 2-2 इफेक्ट्स येणार आहेत जे आपण प्रत्येक ठिकाणी दिलेले आहेत. आता आपली लास्टची जी एंट्री आहे आउटस्टँडिंग कॅरेज इनवर्ड. कॅरेज इनवर्ड आपण ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला दाखवलेलं आहे. टू कॅरेज इनवर्ड 1,800 आउटस्टँडिंग आहे, म्हणजेच या ठिकाणी आपल्याला ते पेड करायचं राहिलेलं आहे. तर त्या ठिकाणी आपण काय करणार आहोत, ॲड करणार आहोत आउटस्टँडिंग. किती दिलेली अमाऊंट 1,200. हे 1,800मध्ये 1,200 प्लस केल्यानंतर टोटल आपल्याला मिळणार आहे 3,000. फर्स्ट इफेक्ट दिलेला आहे कॅरेज इनवर्डमध्ये आपण ॲड केलेला आहे. सेकंड इफेक्ट आपल्याला द्यायचा आहे, कुठे येणार आहे तो, बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला येणार आहे. आउटस्टँडिंग कॅरेज, आउटस्टँडिंग कॅरेज इनवर्ड अमाऊंट दिलेलं आहे 1,200. अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला जेवढे ॲडजस्टमेंट दिले होते त्या ॲडजस्टमेंटचं आपण काय केलेलं आहे, या ठिकाणी ट्रान्सफर केलेले आहेत, इफेक्ट दिलेला आहे. तर आता आपल्याला सगळ्यात आधी कोणतं अकाउंट क्लोज करावं लागणार आहे, तर या ठिकाणी आपल्याला फर्स्ट आपल्याला ट्रेडिंग अकाउंट जे आहे ते क्लोज करायचं आहे आणि त्यातून आपल्याला प्रॉफिट मिळणार आहे का लॉस हे आपल्याला काय करायचं आहे, आयडेंटिफाय करायचं आहे. सर्वप्रथम आपण टोटल करून बघूया क्रेडिट साईडची किती येते ती. तर माझ्या मते या ठिकाणी क्रेडिट साईडची टोटल जी आहे ती जास्त येते. 1,18,000 प्लस 40,000 ची टोटल जी आहे ती जास्त येणार आहे. 1,58,000 ही अमाऊंट असणार आहे. येणारी अमाऊंट जी आहे ती आपल्याला 1,58,000 दोन्ही साईडला त्याच अकाउंटने आपल्याला क्लोज करायचं आहे. 1,000 त्यामधून आपल्याला 1,58,000मधून 45,200, 48,000, 26,000 आणि 3,000 हे पूर्ण अमाऊंटची जी टोटल येणारी आहे ती किती येणार आहे, 1,22,200 येणार आहे. आणि ती मायनस केल्यानंतर त्याची जी काही आन्सर येणार आहे ते आहे 35,800. 35,800 हे आपल्याला काय मिळणार आहे या ठिकाणी, टू ग्रॉस प्रॉफिट. टू ग्रॉस प्रॉफिट
किती आलेलं आहे आपलं 35,800. हे काय आहे आपलं कॅरीड डाऊन आहे. कॅरीड डाऊन एवढ्यासाठी लिहिलेलं आहे की कारण ते परत आपल्या पुढे काय करायचं आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ट्रान्सफर करायचं आहे क्रॉसमध्ये बाय ग्रॉस प्रॉफिट ब्रॉट डाऊन. कारण आपण ट्रेडिंग अकाउंटमधून आहे तसं आपण प्रॉफिट घेणार आहोत, त्यामुळे या ठिकाणी आपण लिहिणार आहे बाय ग्रॉस प्रॉफिट ब्रॉट डाऊन 35,800. आता या ठिकाणी आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये जे आयटम्स आहेत त्यांची टोटल करायची आहे आणि त्यानुसार आपल्याला या ठिकाणी कोणते डेबिट साईडची अमाऊंट किती येते आणि क्रेडिट साईडची अमाऊंट किती येते ते आपल्याला शोधायचं आहे. या ठिकाणी आपल्या लक्षात येईल की या ठिकाणी क्रेडिट साईडची जी टोटल आहे ती जास्त येत आहे. तर क्रेडिट साईडची टोटल जी आहे 35,800 प्लस 7,000 प्लस 2,300 प्लस 8,000 अशी टोटल केल्यानंतर आपल्याला जी येणारी जी टोटल आहे ती आपली टोटल आहे 53,100. ही आपली या ठिकाणी क्रेडिट साईडची टोटल येणार आहे 53,100 आणि डेबिट साईडची जर आपण टोटल केली 21,000 प्लस 3,560 8,360 1,000 अँड लास्ट आयटम इज 12,000 ॲड केल्यानंतर या ठिकाणी 45,920 ही अमाऊंट आपल्याला या ठिकाणी 53,100मधून मायनस करायचं आहे. दोन्ही साईडची टोटल आपण या ठिकाणी अकाउंट क्लोज करणार आहोत 53,100मधून डेबिट साईडचे सर्व आयटम्स आपण मायनस केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे टू नेट प्रॉफिट. टू नेट प्रॉफिट जे आपले येणार आहे 7,118. हे आपलं काय आलेलं आहे प्रॉफिट आलेलं आहे नेट प्रॉफिट. हे नेट प्रॉफिट आपण काय करणार आहोत आपल्याला कॅपिटल अकाउंटला ट्रान्सफर करायचं आहे. इन ब्रॅकेट आपण या ठिकाणी लिहायचं आहे ट्रान्सफर टू कॅपिटल. आपला जो काही हा नेट प्रॉफिट आलेला आहे तो आपल्याला काय करायचा आहे ट्रान्सफर टू कॅपिटल. प्रॉफिट असल्यामुळे आपण काय करणार आहोत त्या ठिकाणी आपल्या कॅपिटलमध्ये त्या ठिकाणी काय करायचं आहे ॲड करायचं आहे प्लस नेट प्रॉफिट किती आलेलं आहे 7,180 प्लस केल्यानंतर या ठिकाणी टोटल जी अमाऊंट येणार आहे 2,87,180. ही अमाऊंट आपण आता आउटरला घेणार आहोत. 2,87,180 प्लस 1,29,250 प्लस 1,200 यांची टोटल केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी मिळणारी जी अमाऊंट जी आहे ती आहे 4,17,630. ही आपली क्रेडिट साईडची ही आपली लॅबिलिटी साईडची अमाऊंट आलेली आहे आणि ही जेवढी आलेली असणार आहे 4,17,630 तेवढीच अमाऊंट ही आपल्याला या ठिकाणी ॲसेट साईडची सुद्धा सगळ्यांची टोटल केल्यानंतर सेम अमाऊंट आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे 4,17,630.
4,17,630 हे अशा पद्धतीने आपला हा प्रॉब्लेम या ठिकाणी सॉल्व आपण केलेला आहे, ज्याचं नेट प्रॉफिट आहे 35,800, ग्रॉस प्रॉफिट नेट प्रॉफिट आहे 7,180 आणि बॅलन्स शीटची टोटल आपली आलेली आहे 4,17,630. तर ह्या प्रॉब्लेममध्ये आपण डेप्रिशिएशन पाहिलेलं आहे, त्याचबरोबर बॅड डेप्स ज्याची अमाऊंट या ठिकाणी क्रेडिट साईडला दिलेली होती त्यातून आपण मायनस केलेलं आहे. क्लोजिंग स्टॉकची ॲडजस्टमेंट आपण या ठिकाणी अभ्यासलेलो आहोत. आउटस्टँडिंग कॅरेज इनवर्ड, प्रीपेड रेंट ह्या 5 आपण ॲडजस्टमेंटचा अभ्यास केलेला आहे. तर पुढच्या तासाला आपण दुसरा प्रॉब्लेम पाहणार आहोत.